जर समोरची सोसायटी बोलली की आम्ही कारण समोर आहोत आणि आमच्या समोर मोठा रोड आहे आणि आम्हाला काहीतरी जास्त पाहिजे, तर बहुतेक ते बरोबर पण असू शकतं. आणि पाठीमागची सोसायटी सांगितलं की आमच्याकडे जमीन आहे आणि तुम्ही बांधकाम मेजरली आमच्या जमिनीवरती करणार आहोत म्हणून आम्हाला जास्त मिळायला पाहिजे, तर ते पण बरोबर होतं. नमस्कार, रिडेव्हलपमेंटच्या मास्टर क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. मी CA एस लक्ष्मीनारायण, ड्रीम्स रिडेव्हलपचा फाउंडर. शिक्षणाने मी CA आणि MBA, पण गेल्या 5 वर्षापासून आम्ही सोसायटींना आणि मेंबर्सना रिडेव्हलपमेंटसाठी मदत करतोय. 5 वर्षामध्ये आम्ही साधारणतः एक 400 प्रोजेक्ट्सच्या सोसायटी आणि मेंबर्सना आम्ही मदत केलेली आहे. आणि या 400 लोकांमधनं जे काही अनुभव आलेले आहेत आणि त्यांना जे काही प्रॉब्लेम्स फेस झाले आहेत आणि त्याचं काही सोल्युशन आम्ही काढलेलं आहे, तर याच्याबद्दल हा मास्टर क्लास आहे की हा तुमच्या सोसायटीमध्ये जर होत असेल किंवा अशाच पद्धतीचं जर प्रॉब्लेम होत असेल तर हा मास्टर क्लास तुमच्या उपयोगी पडेल. तर आज आपण ज्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत ते एक खूप युनिक मुद्दा आहे आणि बहुतेक काही सोसायटींना हा फेस होत असेल की आपण काही आजूबाजूच्या सोसायटीबरोबर आपण रिडेव्हलपमेंट करायचं का. आता असं जनरली कधी संवाद होतात, कधी नाईलाज असतो की तुम्ही एकत्र जायला लागेल, किंवा कधी असं वेळ येतो की जर आपण एकत्र गेलं तर आपल्याला बहुतेक फिजिबिलिटी जास्त चांगलं मिळेल किंवा डिझाईन चांगलं मिळेल किंवा पार्किंग जास्त बसेल किंवा सोलारचा वापर आपण जास्त चांगला करू शकतो वगैरे वगैरे. आता जेव्हा 1 ते 2 सोसायटी किंवा 3 सोसायटी किंवा 4 सोसायटी एकत्र जातं, तर आय थिंक एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की प्रत्येक सोसायटीला किती वाढीव जागा मिळायला पाहिजे. ते एकच असायला पाहिजे की लोकांना वेगवेगळं असायला पाहिजे किंवा काय प्रपोर्शननी करायला पाहिजे. तर अशा आम्ही 2 सोसायटीमध्ये काम केले आणि ते दोन्ही सोसायटी तसे क्लस्टरली जात होते, पण एक उदाहरणमध्ये इक्वल होतं आणि एका उदाहरणमध्ये वेगवेगळ्या सोसायटींना वेगवेगळे पर्सेंटेज देण्यात आले. आणि आपण याच्यावरती चर्चा करूया की हे असं का होतं आणि कुठली बाजू बरोबर आहे. तर सोसायटी ऑप्शन नंबर 1 किंवा उदाहरण नंबर 1, जिकडे मेन रोड होता, त्या मेन रोडला लागून 2 सोसायटी होते आणि त्याच्या पाठीमागे 2 सोसायटी होते आणि मेन रोडमधनं रोड वायडनिंगमध्ये जागा जात होती. तर जे समोरचे ते 2 सोसायटी आहे त्यांची प्लॉट एरिया कमी होणार होतं. पाठीमागच्या सोसायटींना छोटं रोड होतं, पण त्यांच्याकडे जमीन जास्त होतं. तर परिस्थिती अशी होती की समोरच्या 2 सोसायटींकडे FSI आहे आणि पाठीमागच्या 2 सोसायटींकडे प्लॉट आहे. आता रिडेव्हलपमेंट करत असताना आपल्याला जास्त बांधकाम करायचं तर आपल्याला FSI लागेल, पण ते जास्त बांधकाम जमिनीवरती बसवायला आपल्याला प्लॉट लागेल. तर हा एक असा युनिक केस होता जिकडे 2 सोसायटी म्हणजे 4 पैकी 2 सोसायटी FSI प्रोव्हाइड करत होती आणि 4 पैकी 2 सोसायटी प्लॉट प्रोव्हाइड करत होती. आता या उदाहरणात जर समोरची सोसायटी बोलली की आम्ही कारण समोर आहोत आणि आमच्या समोर मोठा रोड आहे आणि आम्हाला काहीतरी जास्त पाहिजे, तर बहुतेक ते बरोबर पण असू शकतं. आणि पाठीमागची सोसायटी सांगितलं की आमच्याकडे जमीन आहे आणि तुम्ही बांधकाम मेजरली आमच्या जमिनीवरती करणार आहोत म्हणून आम्हाला जास्त मिळायला पाहिजे, तर ते पण बरोबर होतं. पण सुदैवाने जेव्हा आम्ही फिजिबिलिटी लोकांना समजवलं आणि 4 सोसायटीच्या लोकांना समजवलं, तर ती सोसायटी एका कंक्लुजनला आली की समोरच्या सोसायटीचं FSI वापरूया आणि आपल्या सोसायटीचं प्लॉट वापरूया आणि जे काय मिळेल ते सगळ्यांना एकत्र मिळेल. जसं हिंदीमध्ये आपण बोलतो ना, कद्दू कटेगा तो सब में बटेगा, तर तसं प्रत्येक सोसायटीनी एकच पर्सेंटेज 4 सोसायटीला अलॉट केलं आणि 4 सोसायटीमधला हा वाद मिटला आणि रिडेव्हलपमेंटचं टेंडर काढलं. आणि डेव्हलपरही खुश होता, कारण डेव्हलपरला जर इंडिव्हिज्युअल प्लॉट करायचं असेल तर त्याला वेगवेगळे मार्जिन सोडून वेगवेगळे पार्किंग बसवावं लागलं असतं. तर डेव्हलपरची प्रॉफिटेबिलिटी पण वाढली आणि ते प्रॉफिट तो या 4 लोकांबरोबर शेअर करायला तयार झाला आणि सगळ्यांना 1% मधनं हे रिडेव्हलपमेंट पार पाडलं. आता येऊया उदाहरण क्रमांक 2. एक सोसायटी होती जी 6 मीटरच्या रोडमध्ये होती आणि ते डेड एंड पासून 100 मीटरपेक्षा जास्त लांब होतं, म्हणून त्यांना मेन रोडचा FSI मिळणार नव्हता. आणि ह्या सोसायटीला रिडेव्हलपमेंट करणं गरजेचं होतं, कारण लिफ्ट आणि पार्किंगचे त्रास लोकांना होत होतो आणि हे बऱ्यापैकी दिवसापासून रिडेव्हलपमेंटची
प्रयत्न करत आहेत, पण जनरली 9 मीटरच्या खालच्या रस्त्यामध्ये युजली फिजिबिलिटी नाही बसत आणि हे प्रयत्न करत असताना त्यांच्या बाजूची जी सोसायटी आहे जे ॲक्च्युली मेन रोडला लागून होतं, तर ती सोसायटी पण रिडेव्हलपमेंटचा प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्यांना FSI होता आणि या सोसायटीने त्यांना रिक्वेस्ट केलं की तुम्ही जर रिडेव्हलपमेंट करत असाल तर तुम्ही आम्हाला तुमच्यात सहभाग करून घेणार का आणि आम्हाला पण रिडेव्हलपमेंट आमचं पण होऊन जाईल. तर युजली अशा परिस्थितीमध्ये माणुसकीपेक्षा जनरली फायनान्शियल आणि इकॉनॉमिक्स जास्त समोर येतो. पहिलं रिॲक्शन युजली असतं लोकांचं, नाही आपण आपलं करूया आणि जाऊ द्या, त्यांचं जे काय होईल ते बघून घेतील. पण आमच्या या उदाहरणामध्ये सुदैवाने जे बाजूची सोसायटी जे मेन रोडला होती त्यांनी ॲक्च्युली कॉपरेटिव्हनेस दाखवला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एकत्र घ्यायला तयार आहोत, पण कारण आमच्याकडे प्लॉट पण आहे आणि FSI पण आहे, तर आम्हाला जे मिळणार आहे आणि जे तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये तफावत असेल आणि फरक असेल. हे जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही चर्चा करा आणि तुम्ही आमच्याबरोबर या. आता या केसमध्ये जे पाठीमागची सोसायटी होती या लोकांना फिजिबिलिटी आम्ही दिली होती आणि त्यांना आम्ही समजवलं होतं की तुम्ही एकटे गेला तर तुम्हाला जास्त काही मिळणार नाही आहे. इनफॅक्ट बहुतेक निगेटिव्ह फिजिबिलिटीची सिनारिओ येऊ शकते. आणि या सोसायटीनी नंतर एक सभा बोलवली, लोकांना हे आम्ही समजवलं आणि त्याच्यानंतर त्यांचं असं एकमताने कन्सेंट आलं की आमची जर त्या रोडप्रमाणे जर फिजिबिलिटी केली तर आम्हाला किती पर्सेंटेजपर्यंत मिळणार हे आम्हाला समजवा आणि त्याच्यानंतर टेंडरमध्ये डेव्हलपरकडनं आपण 2 वेगवेगळे पर्सेंटेजेस घेऊ. जे मेन रोडची जे प्लॉट आहे त्यांना एक वेगळं पर्सेंटेज आणि आम्हाला वेगळं पर्सेंटेज. ऑब्व्हियसली मेन रोडच्या सोसायटीचा फिजिबिलिटी आणि पर्सेंटेज जास्त असणार होता आणि यांच्याकडे जे काही यांना मिळणारे वाढीव जागा आणि हे त्यांना मान्य होतं. आता टेंडरनंतर डेव्हलपरनी ऑब्व्हियसली फिजिबिलिटी केली आणि डेव्हलपरनी पण सांगितलं की अच्छा समोरच्याला 50+ असं एक फिजिबिलिटी आणि यांना 20+ अशी एक फिजिबिलिटी आणि एक प्रपोजल त्यांना दिलं. साधारणतः सगळ्याच डेव्हलपरनी हा प्रपोजल त्यांना दिला आणि त्याच्यानंतर दोघांनी मान्य केलं की हां आम्हाला जे मिळणार आहे ते आम्ही ठेवणार आणि तुम्हाला जे मिळणार आहे ते तुम्ही ठेवणार. ऑब्व्हियसली प्लॉट अमालगमेट होईल आणि इकडचे जे काही आहे ते पाहिजे तर वेगळे बिल्डिंग बांधून आणि दोन बिल्डिंग बांधून 2मध्ये अलॉटमेंट वगैरे करून ते करायला तयार होते. आणि ह्या कॉपरेटिव्हनेस आणि याच्यामध्ये माझ्या मते जे बाजूची सोसायटी ज्यांच्याकडे मेन रोडचा FSI होता यांनी मोठं मन दाखवलं की नाही तुम्ही आमच्याबरोबर या, कारण तुमचं असं अडकलेलं तर वी आर रेडी टू हेल्प यू. आणि या सोसायटीनी पण हे मान्य केलं की नाही आम्हाला असं काही इंडिव्हिज्युअली तर काय मिळणार नाही, तर तुमच्याबरोबर आल्यानंतर आम्हाला बहुतेक काहीतरी पॉझिटिव्ह मिळेल. आणि हे मान्य करून त्यांनी हे हट्ट न करता की आम्हाला तुम्हाला जे मिळणार आहे तेच आम्हाला मिळायला पाहिजे, हे मान्य करून ते लोक पुढे गेले. तर आय थिंक याच्यामध्ये सगळ्यात मोठं लर्निंग आम्हाला हे होतं की स्वतःच्या परिस्थिती पहिले तर एक्सेप्ट करा की आपली फिजिबिलिटी कमी बसणार आहे. ते एक्सेप्ट करून आपल्याला काय मिळणार आहे याचा थोडासा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते परिस्थिती एक्सेप्ट करून तुम्हाला पुढे जावं लागेल, तर तुमची रिडेव्हलपमेंट अशा केसमध्ये होऊ शकतं. आणि या केसमध्ये तुम्ही हे हट्ट करू शकत नाही की जे समोरच्याची फिजिबिलिटी आहे तेवढंच मला पण मिळायला पाहिजे. तर हा उदाहरण नंबर 2. सो बेसिकली हे 2 उदाहरण आम्ही जिकडे काम केले जे क्लस्टर फिजिबिलिटी आणि क्लस्टर रिडेव्हलपमेंट आपण म्हणतो, याच्यामध्ये हा पहिला उदाहरणामध्ये एव्हरीवन गॉट इक्वल आणि याच्यामध्ये कलेक्टिव्हली दे बोथ गॉट हायर कारण ते एकत्र गेले. तर आय थिंक हा क्लस्टरमधला हा खूप गमतीदार भाग आहे की काय एक्सपेक्टेशन ठेवायला पाहिजे आणि काय तुम्हाला मिळायला पाहिजे. अँड दिस वेर द 2 एक्झाम्पल्स जे मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत पोचवावं की असे आम्ही सोल्युशन काढलं आणि हे दोन्हीही पार्टीला मान्य होते आणि ॲट द एंड ऑफ द डे दोन्ही खुश होते आणि ते बोलले आम्हाला रिडेव्हलपमेंट झालं अँड वी आर व्हेरी थँकफुल की क्लस्टरप्रमाणे आमचं झालं. सो बेसिकली क्लस्टर हा करायचं का? द आन्सर इज डेफिनेटली येस. कारण जेवढं मोठं जमीन तेवढं चांगलं प्लॅनिंग, तेवढं जास्त FSI आणि तेवढं चांगलं पार्किंग आणि तेवढं चांगलं चॉईस हा क्लस्टरमध्ये जनरली फिजिबल होतो. तर क्लस्टर इज अ डेफिनेटली येस. फक्त तुम्ही इव्हॅल्युएट करा की तुम्ही उदाहरण नंबर 1मध्ये येता की उदाहरण नंबर 2मध्ये येता. त्याच्याप्रमाणे तुम्ही एकच पर्सेंटेजला जायचं की काही वेगवेगळे पर्सेंटेजेस करायचे आहे हे थोडंसं कॅल्क्युलेटेड कॉल करा. आणि हे कॉल घ्यायला तुम्हाला त्रास होत असेल तर वी आर देअर टू हेल्प यू. म्हणजे फायनान्शियल्स आणि इकॉनॉमिक्स बसून की कसं होणार आहे आणि वी विल बी एबल टू हेल्प यू टू गेट अ क्लस्टर रिडेव्हलपमेंट. सो याच्यातनं लर्निंग परत इज क्लस्टर इज अ ग्रेट ऑप्शन फॉर रिडेव्हलपमेंट.
जस्ट इव्हॅल्युएट की तुम्हाला उदाहरण नंबर 1% किंवा उदाहरण नंबर 2 वेगवेगळे पर्सेंटेज याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता याप्रमाणे तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. सो असेच काही सोल्युशनसाठी मास्टर क्लास रिडेव्हलपमेंटचा मास्टर क्लास बघत राहा आणि तुम्हाला असेच काही शंका असतील तर कमेंट करा, लाईक करा किंवा या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा.